नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावात तेजी आहे. परंतु तूर असेल, मूग, उडीद त्यासोबतच हरभरा याचे भाव दबावत आहेत. मक्याचे भाव दबावत आहेत. आता आपल्याला खरीपाची पेरणी करायची आहे. खरीपावर एल निनोचं सावट आहे, म्हणजे कमी पावसाचं सावट आहे. मग आपण जर कापूस आणि सोयाबीन लावला, तर आपल्या कापूस आणि सोयाबीनला भाव मिळेल का? तूर आणि मक्याचे भाव पुढच्या टप्प्यात वाढतील का? आपण एकंदरीतच खरीपामध्ये नेमकं कोणत्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे किंवा करावी, की जेणेकरून आपल्याला आपल्या खरीपातल्या या पिकांना पुढे चालून भाव मिळेल? या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शेतीमाल बाजार विश्लेषक राजेंद्र जाधव सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदा एल निनोमुळे कमी पाऊस पडणार आहे. एकीकडे सध्या कापूस आणि सोयाबीनच्या भावात तेजी आलेली आहे. आता नेमके तेजीची कारणं काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी खरीपामध्ये या पिकांची लागवड करावी का? आणि जर केली तर आपल्या कापूस आणि सोयाबीनला, की जे आता खरीपामध्ये पिकं आपण घेतोय, त्यांना भाव मिळणार का? म्हणजेच ही तेजी आपल्या शेतकऱ्यांच्या हातात हे पीक येण्याच्या कालावधीमध्ये हा भाव असेल का किंवा तेजी असेल का? आता जर आपण जर पाहिलं तर ही तेजी टिकेल अशी जास्त शक्यता आहे. पण आपण हे तेजी का टिकेल वगैरे हे सांगण्यावर आपल्याला दोन गृहीतक महत्वाचे आहेत. ते पहिले लक्षात घ्यावे लागतील. पहिलं गृहीतक हे आहे की आपल्याला म्हणतो ही तेजी टिकेल. पहिलं गृहीतक आहे की अल निनो, जे आता अमेरिकन असेल, ऑस्ट्रेलियन सर्व वेदर मॉडेल हे सांगतात की अल निनो यावर्षी म्हणजे साधारणतः जूनमध्येच तो डेव्हलप होईल आणि तो किमान पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत टिकेल. हे पहिलं गृहीतक आहे. आणि बऱ्याच वेदर मॉडेल प्रमाणे हेच दाखवतात की तो खूपच स्ट्रॉंग अल निनो असेल, खूपच तीव्र प्रकारचा अल निनो असेल आणि ज्यामुळं भारतासह संपूर्ण भारतीय उपखंड असेल, साऊथ ईस्ट एशिया म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, म्यानमार सर्वत्रच ना पर्जन्यमान कमी होईल. हे आपण अज्युम करतो. जे काही वेदर मॉडेल दाखवतात ते अज्युम करतोय. हे अज्युम करून नंतर आपण अंदाज देतो की हा तर कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजी आहे ना ती टिकेल. आता ही तेजी का आली पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर जे इराणचं युद्ध सुरू झालं त्यामुळे अचानकच खनिज तेलाचे भाव वाढले. खनिज तेलाचे भाव वाढल्यामुळं बायोडिझेलची डिमांड मोठ्या प्रमाणात वाढली आणि बायोडिझेलसाठी मग इंडोनेशिया, मलेशियामध्ये काय असेल, जे काय पाम तेलाचा वापर आहे तो वाढवण्यास सुरुवात करण्यात आला. काही देशामध्ये, ब्राझील असेल, अमेरिकामध्ये असेल, तिथल्या सरकारने इथेनॉलची वापर मोठ्या प्रमाणात वाढवला आणि इथेनॉल बनवण्यासाठी ते मक्याचा वापर वाढवत आहेत. काही ठिकाणी सोया तेलाचा वापर वाढवत आहेत. त्यामुळे त्याचबरोबर खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे जे सिंथेटिक फायबर जो असतो, ज्याचा जो फीड स्टॉक असतो, ते खनिज तेल असतं. खनिज तेलाच्या काही घटकांपासून उपपदार्थापासून सिंथेटिक फायबरची निर्मिती केली जाते. त्यांचे दर वाढलेले आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे साहजिकच जे मॅनमेड फायबर आहे म्हणजे कापूस आहे, सॉरी नॅचरल फायबर आहे, जो कापूस आहे, कापसाचे दर वाढले, कापसाची मागणी वाढली. आणि आता हे आपल्या आता शेतकऱ्यांना प्रश्न आहे की दरवर्षीच काय असतं की हा जो पिरियड असतो हा लीन सप्लाय सीझन असतो. याच्यावेळी बाजारपेठेमध्ये पुरवठा कमी असतो आणि दर वाढत असतात. मात्र नवीन हंगामात जेव्हा ऑक्टोबर नंतर पुरवठा वाढायला सुरुवात होते तेव्हा अचानक पुन्हा दर कोसळतात. तर यावर्षी तसं होईल का? तर यावर्षी मोठ्या प्रमाणावर दर पडण्याची शक्यता नाहीये. तसं होणार नाहीये. सोयाबीनच्या बाबतीत तर ते नक्कीच होणार नाही. कारण की झालं असतं की मागच्या हंगामामध्ये सोयाबीन खाली पेरा वाढला होता, सोयाबीन खाली पेरा कमी झाला होता. त्याचवेळी काढणीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्यामुळं जो पुढचा हंगाम चालू होईल, नवीन हंगाम 2026-27 ऑक्टोबर महिन्यामध्ये, तो हंगाम सुरू होताना जो कॅरी फॉरवर्ड स्टॉक असेल, जो मागचा म्हणजे सध्याच्या हंगामातला जो शिल्लक साठा असेल, तो अतिशय नगण्य असणार आहे. यावर्षी आपण जवळपास 8 ते 9 लाख टन सोया पेंडीची आपल्याकडून निर्यात होणार आहे. आणि त्याचवेळी पोल्ट्री उद्योगाकडून आणि इतर उद्योगाकडून जी सोयाबीन आणि सोयापेंडीची मागणी होती ती मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे शिल्लक साठा अत्यंत कमी असणार आहे. जर सोयाबीन हे भारतामध्ये मुख्यतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील कोरडवाहू भागामध्ये घेतलं जातं. आणि कोरडवाहू भागामध्ये घेतलं जात असल्यामुळं त्याचा अल निनो आणि मान्सूनचा पाऊस याच्याशी कोरिलेशन ते खूपच जास्त आहे. जर मान्सूनच्या पावसाने दगा दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात घट होऊ शकते. मात्र नक्की आहे की दोन्हीच्या पिकाचा, कापूस आणि सोयाबीनचा, यावर्षी पेरा वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी बरेच शेतकरी हे सोयाबीनकडून मक्याकडे गेले होते. आता यावर्षी मक्याचे दर दबावत असल्यामुळे आणि सोयाबीनला दर चांगले असल्यामुळे
हे शेतकरी मक्याकडून सोयाबीनकडे येण्याची शक्यता आहे. मात्र हम्म. त्यांची इच्छा आहे त्यांना पेरा वाढवायचा आहे. पण पर्जन्यमान कसं असेल, पाऊस म्हणजे मान्सूनने साथ दिली तरच ते पेरा वाढवू शकतील. तर सध्या तरी मान्सून हा चांगला नसेल याची शक्यता जास्त आहे. आणि ती शक्यता जास्त असल्यामुळे उत्पादनामध्ये घट होऊन सोयाबीन आणि कापूस हे जो म्हणजे मुख्यतः कोरडवाहू भागामध्ये घेतले जातात यांचे दर टिकून राहतील असं वाटतं. यावर्षी जे CCI होतं ते बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडून माल विकत घेत होतं आणि तो माल आता ते बाजारपेठेमध्ये विकत आहेत. त्यामुळे एकूण तो विचार केला तर पुढल्या हंगामामध्ये पण CCI बाजारपेठेमध्ये येईल, सरकार पण बाजारपेठेमध्ये होईल. कारण की यावर्षी दोघांनाही खुल्या बाजारात विक्री करून तोटा होत नाहीये. किंबहुना त्यांनी ज्या दराने माल विकत घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अधिकचा दर सोयाबीनला सरकारला मिळतोय. कापसाच्या बाबतीत जवळपास तीच अवस्था आहे. त्यामुळं ह्या दोन ह्याचे दर टिकून राहतील. आता याच्यामध्ये फक्त हे पाहावं लागेल की जर केंद्र सरकारने जे कापसाच्या आयातीवर 11% शुल्क आहे ते मागील वर्षी डिसेंबर क्वार्टरमध्ये त्यांनी काढून टाकलं होतं. पुन्हा जर सरकारनं तसा काही निर्णय घेतला तर मात्र अवघड होईल. अन्यथा ह्या दोन्हीचे दर टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे. कापसाच्या बाबतीत असं सुरू झालेलं आहे की आपल्या जे रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे त्याचा कापसाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतोय. तर काय होतं, रुपयाचं अवमूल्यन झालं डॉलरच्या तुलनेमुळे. त्यामुळे आपल्या देशातून जी तयार कपड्यांची आणि यांची जी निर्यात आहे ती पॅरिटीमध्ये आलेली आहे. त्यामुळे ती म्हणजे या दोन्ही गोष्टीची निर्यात करून निर्यातदारांना चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत आहे. त्यामुळे जो शिल्लक साठा असेल कापसाचा पण तोही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला असेल. आणि आयात करायची जरी झाली तरी ती फार स्वस्त नसणार आहे. कारण रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळं मागच्या हंगामामध्ये जेव्हा आयातदार रुपयाचं कन्व्हर्जन करत होते तर ते साधारणतः $85-86 होता, 85-86 रुपये होता डॉलरच्या तुलनेमध्ये. आता तो 96-97 दरम्यान गेलेला आहे. त्यामुळं आयात जरी 11% जरी आयात शुल्क काढलं केंद्र सरकारनं तरी लगेच कापसाचे दर मोठ्या प्रमाणात पडतील याची शक्यता नाही. आता असं झालं की सोयाबीनच्या बाबतीमध्ये मात्र स्थानिक बाजारामध्ये दर वाढल्यामुळं आफ्रिकन देशामधून सोयाबीनची आयाती वाढली आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये तेच सौदे होऊ लागलेले. मात्र ह्या आफ्रिकन देशामध्ये फक्त नॉन GM सोयाबीनचं उत्पादन होतं आणि ते फार मर्यादित आहे. त्यामुळे सोयाबीनची आयात होईल मात्र ती पण फार मोठ्या प्रमाणात होईल असं नाही. मात्र सध्याचा जो एकूणचा कल आहे तो फक्त 8-9 लाख टन सोयाबीनची आयात होऊ शकते. मात्र ती जरी आयात झाली तरी एकूण जे स्थानिक उत्पादनामध्ये जवळपास 20-25 लाख टन जो काय तुटवडा होता तो काय भरून निघणार नाही. त्यामुळे तो सप्लाय सिच्युएशन म्हणजे पुरवठ्याची जी परिस्थिती आहे ती टाईटच असणार आहे पुढच्या हंगामामध्ये. आणि ती स्थिती टाईट असल्यामुळे सोयाबीनचे दर टिकून राहतील, हमी भावापेक्षा तर नक्कीच वरती राहतील. आणि ज्या पद्धतीनं यावर्षी दरामध्ये वाढ झाली ती झालेली वाढ बघता दर थोडे जरी खाली यायला लागले तरी स्टॉकिस्ट मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतील, ते खरेदी करतील. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनाही मोठा 7,000चा दर बघितला आहे त्यामुळे तेही कमी दराने सोयाबीनची विक्री करणार नाहीत. त्यामुळं पुढच्या हंगामामध्ये हमी भावाच्या वरती दर राहण्याची सोयाबीनची किमान सोयाबीनची शक्यता जास्त आहे. कापसाच्या बाबतीमध्ये दर मात्र एकदमच 10,000 जातील, 11,000 असं नाही. मग जो 8,100 रुपये जो काही आधारभूत किंमत आहे त्या बाजूला आजूबाजूला दर टिकून राहतील कापसाचे. केंद्र सरकारने जी काही सोयाबीनची आधारभूत किमतीमध्ये वाढ केली आहे 5,708 रुपयापर्यंत आणि कापसाची जवळपास 8,700 रुपयांपर्यंत नेलेली आहे, तर त्या दरम्यान दर नक्कीच टिकून राहतील. सोयाबीनच्या बाबतीमध्ये असं आहे की या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी वरचे भाव पाहिलेले आहेत, स्टॉकिस्ट लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. त्यामुळे पुढच्या हंगामामध्ये पण स्टॉकिस्ट लोक मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये येतील. जर थोडे जरी दर कमी झाले तरी ते लगेच आधारभूत किमतीनं जवळ येण्या अगोदरच खरेदीला सुरुवात करतील. तर पुढच्या हंगामामध्ये सोयाबीनचे दर तर किमान टिकून राहण्याची शक्यता आहे. दुसरं कारण सोयाबीनसाठी हे आहे की खाद्यतेलाचे दर आहेत त्यामध्ये रुपयाचा फार मोठा वाटा असतो निश्चित करण्यामध्ये. आणि ज्या पद्धतीनं रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे ते पाहता खाद्यतेलाचे दर हे टिकून राहणार आहेत जागतिक बाजारामध्ये. दुसऱ्या बाजूला असं बघतोय आपण की अल निनोमुळे इंडोनेशिया आणि मलेशियाच्या पाम तेलाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते आणि ती घट झाल्यामुळे सोया तेलाचे दरही पुढील हंगामात टिकून असतील आणि सोया तेलाचे दर टिकून असल्यामुळं त्याचा आधार हा सोयाबीनला भेटेल. त्यामुळे पुढच्या हंगामामध्ये सोया तेल म्हणजे अल निनोचा भारतासोबत जे इतर देश आहेत जसं की मलेशिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाही कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन करत असतो, निर्यात करत असतो. तिथेही दुष्काळामुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आणि ती झाली
तर साहजिकच आता सध्या टेक्सासमध्ये जे जगात सर्वात जास्त कापसाचं उत्पादन अमेरिकेत ते टेक्सास राज्यामध्ये होतं कॉन्सन्ट्रेशन पाहिलं तर, आणि ती निर्यात होत असते. तिथं सध्या ड्राय वेदर आहे, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. तर एकूणच म्हणजे वेदरमुळं कापसाच्या बऱ्याच ठिकाणी प्रोडक्शन इश्यू पुढल्या हंगामामध्ये तयार होताना दिसत आहेत, आणि त्याचा कापसाच्या दराला नक्कीच फायदा होईल, आणि त्यामुळं दर हे साधारणतः ज्या आधारभूत किंमत आहे 8,700 रुपये त्याच्या आजूबाजूला टिकून राहतील. अगदी बरोबर. आणि नाहीतरी सरकार तर खरेदीमध्ये असतंच, म्हणजे सोयाबीनची सुद्धा हमीभावानं खरेदी होईल आणि कापसाची होईल. त्यामुळे घाबरून न जाता, पॅनिक सेलिंग न करता, म्हणजे असं न करण्याची वेळ कदाचित शेतकऱ्यांवर यंदा येऊ शकते. बरोबर ना? बरोबर आहे. म्हणजे कदाचित सरकारला म्हणजे जर हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर चढे राहिले तर सरकारला कदाचित कापूस आणि सोयाबीनची खरेदी करण्याची गरजही पडणार नाही. सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी खात्रीने सांगता येईल की कदाचित सरकारला पुढल्या वर्षी खरेदीची गरजच पडणार नाही. कापसाच्या बाबतीत मात्र पडू शकते. पण आता जे अर्ली जे काय ट्रेंड इंडिकेट करतात की पंजाबमध्ये कापसाचं क्षेत्र कमी झालेलं आहे, हम्म. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरडवाहू भागात घेतला जातो, त्यामुळं कितपत पेरणी होईल हे आता सांगता येत नाही. बरोबर. सर, आता आणखीन आपले जे महत्वाचे पिकं आहेत, एक तर आपलं रब्बीचं आहे की ते आपण तरी पण भावाची चर्चा आपण त्याची करू, ते म्हणजे हरभरा आहे. पण तुरीचे बाजारभाव आपण बघितलं की उत्पादन कमी असताना देखील आतापर्यंत दबावात होते. मग नेमकं शेतकऱ्यांनी तुरीची लागवड करावी का? पुढे नेमके तुरीचे भाव कसे राहतील? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मका, की ज्या मक्याने 3 वर्ष मागचे शेतकऱ्यांना चांगला भाव दिला, तो यंदा दबावात आहे. तर मक्याचे भाव पुढच्या टप्प्यामध्ये कसे राहतील, त्याकडे शेतकऱ्यांनी वळावं का? पुढच्या हंगामामध्ये मक्याकडे 100% शेतकऱ्यांनी वळावं. याची 2 कारणं आहेत. हम्म. पण 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 ह्याच्यामध्ये आपण गृहीत धरू की ज्यांच्याकडे पाणी आहे, पाण्याचा पुरवठा आहे, त्यांनी वळावं. कारण की हम्म. मक्याचं क्षेत्र कमी होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की मागच्या वर्षी सोयाबीनकडे लोक मक्याकडे वळाले, आणि यावर्षी मक्याचे दर पडलेले. आज ह्यावर्षी बरोबर. मक्याकडे का वळावं, याचं कारण असं आहे की दुष्काळाच्या वर्षामध्ये कॅटल फीडचे दर म्हणजे पशुखाद्याचे दर वाढतात. त्यामुळं आणि दुधाचे दरही वाढतात. त्यामुळं त्या दुग्ध व्यवसायाकडून मक्याला मागणी चांगली असू शकते पशुखाद्यासाठी. दुसरं की मक्याचा हम्म. चारा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दुष्काळी वर्षामध्ये चाऱ्याचा तुटवडा निर्माण होतो, आणि तो वाढलेला मका चारा म्हणून मोठ्या प्रमाणात पुरवठा करता येतो. आणि आता ज्या पद्धतीनं आपल्याला जो शॉक मिळालेला आहे इंधनाचा शॉक, की इराणचं युद्ध सुरू झालं, अचानकच देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधन तुटवडा जाणवू लागलेला आहे. त्यामुळे सरकारचा आता जो विचार सुरू आहे की इथेनॉलचं प्रमाण जे आता 20% आहे पेट्रोलमध्ये, ते वाढवण्यासाठी प्रयत्न करते. आणि ते जर वाढवायचं असेल तर पुढल्या हंगामामध्ये ऊसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता नाही आहे. मग तुम्हाला जर हम्म. ऊसापासून इथेनॉलची जास्त प्रमाणात निर्मिती करता येत नाही, तर पर्याय आहे तो मका आणि तांदळाचा पर्याय आहे. त्यामुळं हम्म. पुढल्या हंगामामध्ये जर 20%चं प्रमाण जर 22%, 25%, 27% जर सरकारनं केलं, तर साहजिकच मक्याची इथेनॉल उद्योगाकडून मागणी वाढेल. त्याचवेळी दुग्ध व्यवसायाकडून पशुखाद्यासाठी प्लस जो मक्याचे स्टॉक आहे, म्हणजे मक्याच्या चाऱ्यासाठी म्हणून मक्याचा वापर वाढण्याचा, मक्याची मागणी वाढलेली असेल. त्यामुळे मक्याचे दर जे आता ह्या वर्षी अचानकच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले, त्यामध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट होताना पुढील हंगामामध्ये दिसेल. आणि जे मक्याची आता जी सुधारित किंमत आहे, आधारभूत दर आहेत, तिथपर्यंत आपल्याला दर जाताना दिसतील. अच्छा. आणि सर, तुरीचं काय होईल? म्हणजे तुरीची लागवड करावी का? फायदेशीर ठरू शकेल का? रेट वाढतील का तुरीचे? तुरीचे दर नक्कीच वाढतील, पण त्याला वेळ लागेल. अच्छा. कारण आपण जर बघितलं तर तूर हे लॉंग ड्युरेशन पीक आहे. तूर काय इतर मुगासारखी 2 महिन्यामध्ये किंवा सोयाबीनसारखी 4 महिने येत नाही. याला जवळपास 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागतो तुरीला. आणि तुरीचे जे फ्लॉवर्स असतात, म्हणजे जेव्हा तूर फुलेल्याला येते तेव्हा अतिशय आयडियल वेदरची हवा असतो. आता अल्निनोमुळे लक्षात हे येतं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कदाचित ना पर्जन्यमान कमी असेल, आणि त्याचवेळी तापमानामध्ये वाढ होईल. आणि आता सुरुवातीचा हा आत्ताचा अंदाज आहे, ज्या पद्धतीनं जे अल्निनोचे म्हणजे वेदर मॉडेल सजेस्ट करतायत. आणि हे तुरीसाठी फार घातक आहे. जर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तिथे पाण्याचा तुटवडा असणार आहे, जर तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असेल, तर त्याचा मोठ्या प्रमाणात तुरीला फटका बसू शकतो, आणि तुरीच्या उत्पन्नात घट होऊन दर वाढू शकतात. इतर जे कडधान्य आहेत त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये आयात करता येते. तुरीच्या बाबतीत मात्र
फार मोठ्या प्रमाणामध्ये आयात करता येत नाही. फार कमी निर्यातदार देश आहेत. आफ्रिकेतले 2-3 टांझानिया सारखे असतील आणि मोठ्या प्रमाणात आपण म्यानमारमधून आयात करतो. पण जसा अल हम्म. निनोचा आपल्याला फटका बसणार आहे, तसा तो म्यानमारलाही बसणार आहे. त्यामुळे म्यानमारमधून फार मोठ्या प्रमाणामध्ये आयात होईल याची शक्यता नाहीये. दुसऱ्या बाजूला रुपयाचं अवमूल्यन होतं. त्यामुळे आयात जी काय होणार आहे ती स्वस्त पण नसणार आहे. त्यामुळे तुरीचे दर हे हम्म. आता जे मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे काही कमी झालेले आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा रिकव्हरी येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे चालू हंगामातली तूर जी शेतकऱ्यांनी ठेवली त्यांनी जर आणखी 2-3 महिने वाट पाहिली आणि जर हंगामाच्या सुरुवातीला जून जुलैमध्ये जर पर्जन्यमान कमी असेल तर पुन्हा हीच तूर आहे, चालू हंगामातली तूर व्यापारी जास्त दराने खरेदी करण्यास सुरुवात करतील. पुढील हंगामात मात्र ज्या पद्धतीनं यावर्षी तुरीचं उत्पादन झालेलं आहे, यावर्षी तुरीचं उत्पादन फार चांगलं नव्हतं. ते पाहता पुढल्या हंगामामध्ये तुरीचे दर हे जे काय 8,450 रुपये दर आहे, आधारभूत किंमत आहे, आधारभूत किमतीच्या जवळ असतील किंवा त्यापेक्षा वरती असतील. अच्छा. आता सर, आपण जर कडधान्याच्या बाबतीत बघितलं म्हणजे त्यापैकी तूर असेल, उडीद असेल आणि मूग असेल, तर केंद्र सरकारनं शाश्वती दिली की तुम्ही पेरणीच्या कालावधीमध्ये नोंदणी करा, आम्ही त्याची 100% खरेदी करू. हे एक बाजू यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते का? नक्कीच ठरू शकते. केंद्र सरकारनं आश्वासन दिलेलं आहे आणि एकूणच ज्या पद्धतीनं महागाई वाढण्याची शक्यता आहे, ते पाहता केंद्र सरकार नक्कीच बाजारपेठेमध्ये येऊन कडधान्याची तूर, उडीद असेल, मूग असेल यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी बऱ्याचदा असं असतं की किचकट प्रक्रिया असते की म्हणजे जसं की तुम्ही सातबाऱ्यावर नोंद केली का, मग हम्म. तुम्ही नंतर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे का, तर त्या गोष्टी मात्र शेतकऱ्यांना फॉलो करायला लागतील. त्यामुळं तूर जी कडधान्यांची लागवड केल्यानंतर लगेचच त्यांनी केंद्र सरकार जे काय किंवा राज्य सरकार यांच्या जे काही नियम आहेत ते नियम आणि निकष लक्षात घेऊन तातडीनं सातबाऱ्यावर नोंद करणं, त्याचबरोबर पीक विमाही काढणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. ते केलं तर आता असं लक्षात येतं की केंद्र सरकार नक्कीच खरेदी करेल. ती खरेदी शेतकऱ्यांना आधार देण्यापेक्षा ग्राहकांना झळ बसू नये यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही पिकांच्या बाबतीमध्ये म्हणजे तुरीचं उदाहरण घेतलं आपण, तर कदाचित असं होईल की जर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात घट झाली तर दर एवढे चढे असतील की केंद्र सरकारला खरेदी करण्याची गरजच भासणार नाही. मात्र हम्म. शेतकऱ्यांनी सेफर साईड म्हणून सर्व नोंदी कराव्यात, जेणेकरून जेव्हा खरेदी सुरू होईल आणि दर जर कमी असतील तर त्यांना ती विकता येईल. बरोबर. आता सर, थोडंसं याच्या व्यतिरिक्त प्रश्न की आता एल निनो आहे, त्यामुळं पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळे जे मॉड्यूल्स आहेत ते दर्शवतात की जूनपासूनच एल निनो निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये खरीपाचं नियोजन करताना आता दरवर्षी आपण बघितलं, आपण काही शेतकऱ्यांना सांगत नाही की तुम्ही कोणती पिकं लावावीत, कोणती लावू नयेत किंवा काय काळजी घ्यावी. शेतकरी आपापला प्रयत्न करत असतात, पण यंदा ती गरज आहे कारण पावसाळा तसा नसणार आहे. तर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, पीक निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे, वाहनांची निवड कशी केली पाहिजे? मी आपल्या जे शेतकरी बंधू आहेत त्यांना सांगतो की राजेंद्र सर हे स्वतः शेतकरी आहेत, त्यांची सुद्धा शेती आहे, त्यामुळे ते शेतीचं नियोजन अगदी जवळून बघत असतात, शेतकऱ्यांशी चर्चा करत असतात. सर, नेमकं यंदा काय करणं गरजेचं आहे आपल्याला? अ, स- यावर्षी कमी पाण्यावर तगून जातील अशी पिकं लावण्याची गरज आहे. पण आपण जेव्हा सल्ला देतो तर महाराष्ट्र फार मोठा आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. सर्वांसाठी आपण एकच हम्म. सल्ला देऊ शकत नाही. आता उदाहरणार्थ जर सोलापूरमधला एखादा शेतकरी जर ऊसाची लागवड करत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की ऊसाला जास्त पाणी लागतं आणि जर अचानक जर पर्जन्यमान कमी झालं, उजनी धरणातला आटलं किंवा उजनी धरणातून पुरवठा नाही झाला तर तुझा ऊस धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे तू ऊस लावण्याऐवजी जर तूर लावले तर तुरीचाही दर चांगले असणार आहेत. तू तुरीची लागवड कर, त्यातून तुला पैसे मिळतील ऊसाच्या ऐवजी. मात्र हाच सल्ला आपण जर हे केलं म्हणजे अमरावतीच्या शेतकऱ्याला देऊ शकत नाही. तर तिथला जर कोरडवाहू भागातला शेतकरी आहे आणि तो जर फक्त म्हणजे फक्त पावसाच्या जीवावरती जर तो कडधान्याची सोयाबीन, कापसाची लागवड करत असेल, मग त्याला मात्र आपल्याला असं म्हणायला लागेल की मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची लागवड करण्याऐवजी तू थोड्या प्रमाणामध्ये मुगाची लागवड कर. मूग हा शॉर्ट ड्युरेशन पीक आहे. 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये मूग निघून जातो. त्यामुळे रिस्क कमी आहे. आता जे वेदर मॉडेल काय दाखवतात, सुरुवातीला असं वाटत होतं की अल निनोस हा डेव्हलप होता साधारणतः सेकंड हाफमध्ये डेव्हलप होईल असं मार्च हम्म. महिन्यामध्ये वाटत होतं. आता मे महिन्यामध्ये असं लक्षात येतं की अल निनो हा जून महिन्यामध्ये डेव्हलप होईल आणि त्याची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे आणि सर्वात तीव्र तो कधी हम्म. असणार आहे
तर तो विंटर म्हणजे आपल्या इथे हिवाळा असेल तेव्हा तो सर्वात तीव्र असणार आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की सप्टेंबर ऑक्टोबरचा म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर मधला जो पर्जन्यमान आहे ह्याच्यावरती त्याचा जास्त प्रभाव असेल. म्हणजे जून आणि जुलै मधला जो पाऊस आहे त्याच्यापेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर मधला पाऊस आहे याच्यावरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम असेल आणि त्या 2 परिणाम जास्त महिन्यामध्ये असतो. सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. आणि हीच वेळ असते की जेव्हा आपले जे काही सोयाबीन असेल ते पक्व होण्याचा कालावधी असतो. सोयाबीन असेल किंवा बरोबर. मूग असेल किंवा कापसाची बोंड असतील हे भरत असतात. त्या काळात जर पुरेसा पाऊस नाही पडला तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यामुळं हा विचार करूनच त्यांनी लागवड करावी. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याकडे समजा 20 एकर शेती आहे. त्यातली 5 एकरसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा आहे, विहीर आहे, बोर आहे. त्यातून तो पुरवठा त्याच्या हे करतो. त्यांना पुरवठा करतो पाण्याचा. तो भिजवतो ही पिकं. मात्र बाकी कोरडवाहू आहेत. मग हे करताना त्यांनी लक्षात घ्यावं की आपल्याला पाण्याचा पुरवठा किती आहे आणि आपण लागवड किती करतोय बागायती पिकांची. उगाच बागायती पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करायची त्यासाठी खर्च करायचा आणि ऐनवेळी पावसानं साथ नाही दिली तर मग नुकसान होईल. त्यामुळं पिकांची लागवड करताना ह्या वर्षी डायव्हर्सिफाय म्हणजे एकच मोनोक्रॉप म्हणजे एकाच पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करायची. हे करण्याऐवजी 2-3 पिकं घ्यावी. त्यामुळं जरी पर्जन्यमानामध्ये जरी मोठ्या प्रमाणामध्ये मोठा खंड पडला किंवा खूपच मोठं फ्लक्च्युएशन आलं तरी एखादं पीक गेलं तर दुसरं पीक होईल. म्हणजे तुम्ही कापूस पण करा, तुम्ही तूर पण करा, मूग करा. हे आपण सांगू शकतो की 3-4 पिकं करा. म्हणजे स्पेशली जे कोरडू भागातले मोठे शेतकरी त्यांना आपण हे सांगू शकतो. जे घाटावरचे शेतकरी आहेत त्यांनी मात्र ऊसाची लागवड करताना आता जे काही आता ह्याच दरम्यान साधारण जून जुलै पासून ना मोठ्या प्रमाणामध्ये आडसाली पिकाची लागवड करतात. तरी आडसाली पिकाची लागवड आडसाली ऊसाची लागवड करण्याऐवजी लागण करावी. थोडा अंदाज घ्यावा. त्याच्याऐवजी आता कुठलं तरी खरीप हंगामातलं पीक घ्यावं. खरीप हंगामात कारण की तुम्ही आता जरी तुम्ही आडसाली ऊस लावला तरी तोही पुढच्या हंगामात 2027-28च्या हंगामामध्ये जाणार आहे. तुम्ही लागण केली तरी तीही 2027-28च्या हंगामामध्ये जाणार आहे. त्यामुळे आता लगेच तातडीनं ऊसाची लागवड करण्याऐवजी तुम्ही थोडं थांबावं आणि नंतर लागवड करावी. आता मी अगोदर म्हटलं असं महाराष्ट्र फार मोठा आहे. वेगवेगळी पिकं आपल्या राज्यामध्ये होतात. त्यामुळे प्रत्येकाला एकच सल्ला देता येणार नाही. मात्र आपला सल्ला देताना हे लक्षात घ्यावं लागेल की कोरडवाहू आणि बागायती शेतकऱ्यांनी ना बियाणे असतील, कीटकनाशक असेल, आंतरमशागत असेल यावरचा खर्च सुरुवातीला कसा कमी होईल हे पाहावं. कारण की असं बऱ्याच असं होतं की आपण म्हणजे दुष्काळी वर्ष असं होतं की शेतकरी सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये बियाणे, कीटकनाशके, आंतरमशागतीची कामं याच्यावरती खर्च करून बसतात. नंतर अचानक दुष्काळ पडतो पण त्यांनी ऑलरेडी खर्च केलेला असतो. हातामध्ये पीक येत नाही. त्यामुळे त्यांचा तोटा वाढतो. त्यामुळे तोटा वाढू नये यासाठी मग उदाहरणार्थ पेरणीच्या वेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खताचा डोस देणार असाल तर ते करू नका. तुम्ही पेरणी करताना थोडंसंच खत टाका. जास्त खत टाकू नका. जसं तुम्हाला अंदाज येईल की पीक हाताला येते ज्यावेळेस पीक पक्व होण्याची वेळ असते त्याच्या थोडं अगोदर तुम्ही पुन्हा एकदा खताचा दुसरा डोस देऊ शकता. सुरुवातीला जर सोयीचं आहे म्हणून जर तुम्ही बियाण्यासोबत मोठ्या प्रमाणात खत टाकलं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. जी कमी कालावधीची पिकं आहेत मुगासारखी ते तुम्ही घेऊ शकता. ज्वारी, बाजरी ही पिकं अशी आहेत की तगून जातात आणि जरी कमी पाण्यावरती हे तगतात आणि पूर्ण जरी त्यांचा उत्पादकता जरी कमी झाली तर त्यांचा जे हे असतो स्टॉक असतो त्याचा कडबा म्हणून वापर होतो आणि तो तुम्हाला गाई म्हशींसाठी चारा म्हणून वापरता येईल आणि त्याला यावर्षी मोठी मागणी असेल. त्यामुळे एकच पीक लावू नये. पाण्याचं नियोजन आपलं कसं आहे ते त्याचा अंदाज घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. अगदी बरोबर. म्हणजे सर थोडक्यात आपल्या भागातली भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथलं आपलं पावसाचं प्रमाण कसं असतं, आपल्या सिंचनाची उपलब्धता कशी आहे, हे बघून शेतकऱ्यांनी आपलं क्षेत्र नेमके धारण क्षेत्र किती आहे, जर जास्त असेल 5-10 एकर तर आपण बहुपीक पद्धती म्हणजे एकच पीक न लावता म्हणजे दरवर्षी सोयाबीन ते सोयाबीन किंवा कापूस ते कापूस असं न करता दोन्ही शक्यता लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यंदा पाऊस कमी पडू शकतो किंवा कदाचित पिकांना पोषक सुद्धा असू शकतं. जर पाऊस कमी झाला तर सगळीच पिकं जाणार नाही, कुठले 1-2 पिकं आपल्या हाती राहतील असं नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर ना? एकदम बरोबर. गृहीत धरावं की पाऊस कमी असू शकतो आणि पाऊस जर अतिशय कमी पडला तरी पण आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये हे डोक्यात ठेवूनच त्यांनी खर्च करावा. अगदी बरोबर. म्हणजे खर्चाचे सुद्धा काट कसं सुरुवातीला म्हणजे दरवर्षी आपण बघतो की म्हणजे विशेषतः एल निनोच्या 2023 मध्ये असंच झालं होतं. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना पेरणी केल्या बरोबर म्हणजे आवश्यक दरवर्षी त्याप्रमाणे खतं दिलं, बियाणं पेरलं आणि नंतर दुबार पेरणीची वेळ आली. त्या मोठं संकट ओढवलं होतं. हे टाळता येऊ शकतं असं केल्यानंतर.
बरोबर. आणि दुबार पेरणीमध्ये पुन्हा आणखी खर्च वाढला आणि तो खर्च करून जर जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काढणी करणार तेव्हा जर पाऊस नसेल आणि जर मोठ्या हम्म. प्रमाणात उत्पन्नात घट झाली तर तो तोटा भरून काढणं शक्य नाहीये. बरोबर, बरोबर. येस सर. सर आपण थोडंसं आणखीन पुढच्या टप्प्याकडे वळूया. आपण एक ओझरचा उल्लेख केला, की पीक विमा असेल, हमीभाव खरेदी असेल, ई-पीक पाहणी असेल. तर याचा नेमका आपल्या शेतकऱ्यांना यंदा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे का? आणि तो काय करणं गरजेचं आहे? नक्कीच गांभीर्यानं विचार करायची गरज आहे. कारण की यावर्षी म्हणजे विम्याचा फायदा कधी होतो? पीक विम्याचा आपण म्हटलं बऱ्याच लोकांचे शेतकऱ्यांचे मिसकन्सेप्शन आहे की दरवर्षी पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. असं होत नाही. ज्यावर्षी उत्पादनात घट होते तेव्हा सरासरीच्या प्रमाणात किती घट झाली तो त्याचा अंदाज घेऊन पीक विमा कंपन्या ह्या नुकसान भरपाई देत हम्म. असतात. यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याची गरज आहे. सर्व शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावरती लगेच लागवड झाली की लगेच कुठलं पीक तुम्ही पेरलं त्याची नोंद करण्याची आणि त्यानंतर लगेच तातडीनं वेळेत पीक विमा काढण्याची गरज आहे. बऱ्याच असं होतं की नंतर शेवटचे काही दिवस असतात त्यावेळी सर्व्हर डाऊन असतो, काही अडचणी असतात. ह्या वर्षी पीक विमा काढण्याची जास्त गरज यासाठी आहे की दुष्काळानं जर खरोखर दुष्काळ पडला, मोठा दुष्काळ पडला जसं की स्ट्रॉंग अल्निनो सांगतायत, खरंच त्या पद्धतीनं जर अल्निनो डेव्हलप होत गेला आणि पर्जन्यमान कमी झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात घट होईल आणि ती जेव्हा क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट होतात इन्शुरन्स कंपन्यांचे त्यामध्ये दिसून येईल आणि त्यावेळेस सरकारकडे रेटा लावून शेतकऱ्यांना यावर्षी नुकसान भरपाई पदरात पाडून घेता येईल. त्यामुळे त्यांनी पीक ह्याचे विमा काढण्याची सातबाऱ्यावरती नोंद करण्याची गरज आहे आणि ते केल्यानंतर त्यांना सरकारला जर माल विकायचा असेल ते करणंही सोपं पडेल. त्यामुळे त्याची नक्कीच गरज आहे. अगदी बरोबर. म्हणजे जर आपण ही पीक पाहणी केली तर आपल्याला पीक विमा काढता येईल, त्याशिवाय काढता येणार नाही. त्यानंतर हमी भावानं खरेदीसाठी ही पीक पाहणी बंधनकारक आहे. आणि सर सगळ्यात महत्त्वाचं जसं आपण 2 वर्ष आधी पाहिलं की सरकारनं कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी अट लावली होती की तुमचं 7/12 नोंद आहे का? यंदा दुष्काळी वर्ष आहे. सरकार असे मदत जाहीर करण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे हे सगळ्या शक्यता लक्षात ठेवून आपण आपल्या 7/12 ई पीक पाहणीची नोंदणी करणं, 7/12 त्या पिकाची नोंदणी असणं आवश्यक आहे. याचा मोठा दिलासा मिळू शकतो. आता सर आणखीन एक आपला पुढचा जो प्रश्न आहे की तो या अनुषंगाने आहे. आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की यंदा कापूस सोयाबीनचं उत्पादन कमी होऊ शकतं, तुरीचं उत्पादन, कडधान्याचं उत्पादन, हमीभावाचं काय. पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की जरी उत्पादन कमी झालं तरी सरकार आयात करून भाव पाडतं. यंदा पण असं होऊ शकतं का? शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे आम्ही नियोजन करू, आहे त्या प्रमाणात तुम्ही सांगता त्यानुसार पीक घेऊ. परंतु आम्ही जर पीक घेतलं आणि सरकारने जर का आयात करून भाव पाडले तर मग त्याचा काय उपयोग आहे? शेवटी आमच्या मालाची मातीच होणार. तर यंदा पण असं होऊ शकतं का की जागतिक पातळीवरचं सगळी परिस्थिती यंदा बदलणार आहे? याची शक्यता थोडी जास्त आहे. म्हणजे तुम्ही विचारलात की सरकार आयात करून भाव पाडणार का? तर नक्कीच सरकार आयात करून भाव पाडण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचं कारण हे आहे की आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय सध्या नाजूक आहे. रुपयाचं अवमूल्यन होत आहे. त्यामुळे सरकारला रुपयाला हातभार द्यायचा आहे. त्याचवेळी जर महागाई वाढली तर आणखीनच जे एफ-आय आहेत, परदेशी गुंतवणूकदार आहेत ते भारतातून आता मागचे 5-6 महिने झालं सातत्याने परदेशी गुंतवणूकदार भारतातील स्टॉक मार्केट असेल, डेब्ट मार्केट असेल यातून सेलिंग करून बाहेर पडत आहेत. तर सरकारला पुन्हा त्यांना भारताकडे अट्रॅक्ट करायचं. ते अट्रॅक्ट केव्हा होतील तर जेव्हा तुमचा GDP ग्रोथचे म्हणजे तुमचे आर्थिक विकास चांगला होतो असं तर दिसेल, जेव्हा महागाई कमी असेल दिसेल. त्यामुळं आणि मागच्या 2 वर्ष असं झालं की पावसाने साथ दिल्यामुळं महागाई कमी होती आणि तो त्याला टेक्निकल भाषेमध्ये बेस इफेक्ट म्हणतो आणि तो बेस इफेक्ट हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या काळामध्ये फारच कमी प्रमाणामध्ये महागाई होती मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी मात्र थोडी जरी महागाई वाढली तर त्या बेस इफेक्टमुळे ती जास्त दिसेल आणि ज्या पद्धतीनं अल्निनोचं आता जी काही शक्यता आहे ते पाहता या काळामध्ये ते आकडे जास्त दिसतील आणि ते आकडे जास्त दिसल्यामुळं सरकार आयात वाढून भाव पाडेल का? नक्कीच वाढेल आणि ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली आहे. तुम्ही जर पाहिलं तर पिवळा वाटाणा असेल, तूर असेल, उडद असेल यांची ड्युटी फ्री आयात म्हणजे कुठलेही शुल्क न देता आयात करण्यासाठी मार्च 2027 पर्यंत सरकारने यापूर्वीच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे सरकार 100% महागाई कमी करण्यासाठी या गोष्टींचे आयातीला प्रोत्साहन देईल. दुसरं की काही गोष्टीवरती निर्यातीवरती बंधने टाकेल. मागच्या आठवड्यामध्ये सरकारनं साखरेच्या निर्यातीवरती बंदी घातली इमिजिएट इफेक्टने. त्यामुळं पुढल्या वर्षी तो बेस इफेक्ट मग अचानक जेव्हा महागाईचे दर वाढतील म्हणजे जेव्हा ऑक्टोबर जून महिन्याचे रिडिंग येतील CPI किरकोळ महागाई निर्देशांक असेल किंवा WPIचे जेव्हा रिडिंग येतील तेव्हा नक्कीच केंद्र सरकार आयातीला प्रोत्साहन देईल
आणि निर्यातीवरती बंधने घालेल. दुसरं कारण आहे की व्याजदरामध्ये वाढ व्हायला पुढच्या क्वार्टरपासून म्हणजे जून जुलैपासूनच कदाचित सुरुवात होईल. RBI व्याजदरामध्ये वाढ करायला सुरुवात करेल आणि ह्या सगळ्याचा शेतमालाशी संबंध असतो. शेतमालाचा जरी CPI मध्ये वाटा जरी 50% पेक्षा कमी असला तरी पण त्याच्यामुळे महागाई वाढते. हे जेव्हा एकदा सरकारला वाटायला लागलं की लगेच सरकार ऍक्ट करेल. ऑलरेडी त्यांनी सुरुवात केलेलीच आहे. मागच्या आठवड्यात जे काही साखरेच्या निर्यातीवरची जी बंदी घातली ती त्यातूनच होती, त्या भीतीतून होती की अल निनोमुळे साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि दर वाढू नयेत. खरं पहिले साखरेचे दर सर्वात कमी वाढले मागच्या 10 वर्षामध्ये. कुठल्या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये उत्पादनाच्या दरात सर्वात कमी वाढ झाली ती साखरेच्या दरात कमी वाढ झालेली. तरी साखरेच्या दरावर साखरेच्या निर्यातीवर त्यांनी बंधन घातलं. त्यामुळे तशाच पद्धतीची बंधनं ते इतर शेतमालामध्ये घालण्याची शक्यता आहे आणि आयातीला ते नक्कीच प्रोत्साहन देतील. मात्र यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सरकारने जे आयातीला प्रोत्साहन दिले तरी मागच्या वर्षाचं आणि या वर्षामध्ये फरक आहे. मागच्या वर्षी जेव्हा तुम्ही आयात करत होता तेव्हा तुम्ही $1 बदल्यामध्ये आपल्याला ₹85 ₹86 देत होते. आता $1 बदल्यामध्ये आपल्याला ₹96 ₹97 द्यावे लागतात. त्यामुळे ती आयात पण आहे ती स्वस्त नसणार आहे. आणि जरी आयातीला सरकारने प्रोत्साहन दिले तर इतर जे अल निनोमुळे इतर जे उत्पादक आपण उदाहरणार्थ घेतलं तुरीचं उत्पादन घेतलं, म्यानमारमध्ये आपण तूर उत्पादन आयात करायचा विचार केला तर म्यानमारमध्ये पण उत्पादन कमी असणार आहे आणि जी आपण तूर आयात करणार ते डॉलरच्या मध्ये आपण जर कन्व्हर्जन केलं तर ते स्वस्तात पडणार नाहीये. त्यामुळे ती पण अतिशय यापूर्वीच्या वर्षात असं व्हायचं की भारतामध्ये दर असा ₹7-8 हजार आणि 4,000चा 5,000चा माल यायचा दर पडायचे. आता तसं नसणार आहे. जरी आयात जरी असेल ती आयात किरकोळ स्वस्त असेल पण फार मोठ्या प्रमाणामध्ये ती आयात स्वस्त असेल याची शक्यता नाहीये. त्यामुळे आयातीला सरकार नक्कीच प्रोत्साहन देईल, तरी पण दरामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होणार नाही. अगदी बरोबर. धन्यवाद सर. कारण याचीच आमच्या म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांना हाच प्रश्न होता की आपण करू सगळं नियोजन पण नेमकं आपल्या मालाचं काय होणार. पण सरांनी आता आपल्याला सांगितलं की यंदा केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर या एल निनोचा परिणाम दिसणार आहे. विशेषतः आपल्या शेजारचे किंवा आपल्या जे काही महत्वाचे ऑस्ट्रेलिया असेल किंवा म्यानमार असेल की ज्यामधून आपल्याकडे बहुतांश कडधान्यांची आयात होत असते. ऑस्ट्रेलियामधून कापसाची देखील आयात होत असते. मला वाटतं हरभऱ्याची देखील आयात होत असते. तिथे देखील ही समस्या असणार आहे. हा, तर त्या देशांमध्ये सुद्धा यंदा पुरवठा कमी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे रुपयाचं अवमूल्यन झालं त्यामुळे आयात काही स्वस्त नसणार आहे. म्हणजे तिथं उत्पादन घटल्यामुळे आधीच तिथेही भाव वाढतील आणि इकडे आपल्याकडे आणखीन भाव वाढतील. त्यामुळं भाव लगेचच देशामध्ये पडतील अशी परिस्थिती यंदा नसणार आहे. सरकार निश्चितच प्रयत्न करतील. कदाचित तुम्ही जे काही विश्लेषण केलं त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असेल की नाही आपलं यावर्षी सरकार आपल्या मालाची माती करणार नाही किंवा सरकारला तसं शक्य होणार नाही. धन्यवाद सर. आज तुम्ही वेळ दिलात आणि या सगळ्या विषयांवरती आम्हाला मार्गदर्शन केलं. वेळोवेळी जेव्हा असे प्रश्न पुढे येतील तेव्हा निश्चितच आपण वेळोवेळी याविषयी चर्चा करू. धन्यवाद सर. धन्यवाद.